कसे आहात? आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक मस्त वेगळी अशी कच्च्या केळांची भाजी. चला तर मग बघूया कच्च्या केळांची भाजी. याच्यासाठी आपण एक साधारण 6 ते 7 कच्चे केळं घेतले जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. आता या केळांना आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. मग काय केलंय, साधारण केळं ना सोलायला खूप हार्ड जातात, म्हणून आपण सोलणीने काही त्याला सोलू शकतो. म्हणून मी याला चाकूने आधी सोलून घेतलं. फक्त वरचं साल त्याचं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक 5 ते 6 केळं आपण घेतले होते. मस्त याची पावसाळ्यात अजून एक रेसिपी आहे, ती आम्ही नेक्स्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये अपलोड करू. आत्ता ही फुलक्यांसोबत, भाजीसोबत किंवा तुम्ही छान दुसऱ्या कोणत्या तरी रस्सा भाजीसोबत क्रिस्पी लागते, छान लागते. आणि परड्यांसोबत सुद्धा खाऊ शकता कच्च्या केळांची भाजी. तर याचं साल काढताना साधारण अगदी जवळून काढायचं, नाही तर केळ बरंच वाया जातं. अगदी जवळ सोलून घ्यायचं. अशा पद्धतीने एक केळ अशा पद्धतीने आपण ग्रीन पार्ट हा काढून घेतलाय, सोलून घेतलाय. आता काय करायचंय, हा जो व्हाईट पार्ट याचा उठेल ना, आतमधलं पूर्ण केळ साल काढल्यानंतर त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे. चाकू जर तुमचा धारदार असेल तर साधारण अंदाजाने करा. एकदम बारीक केले तरी चालणार आहे. जाडसर केले ना तर ती भाजी कडक नाही लागत. छान थोडीशी पातळ केली की पटकन शिजते आणि छान क्रिस्पी लागते. अशा पद्धतीने आपण या सगळ्या केळांचे सालं काढून छान त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे. एक साधारण 4 जणांना ही भाजी पुरते. 5 ते 6 केळांची मी इथे 6 केळं घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. पुढे आपण याला लागणारे एकदा साहित्य बघू आणि पटकन कृती तयार करू. आपण आता या पद्धतीने इथे एक 4 ते 5 केळं साधारण चिरून घेतलेले आहे. याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे 1 टेबलस्पून आपण मीठ घेतलंय, एक छोटा चमचा मोहरी राई, हळद, 1 चमचा ओवा म्हणजे कसं याची चव पण छान येते आणि पोटाला बाधत पण नाही. आणि अगदी चवीनुसार साखरेने छान क्रिस्पी होते, म्हणून आपण साखर घेतली. बाकी साखरेचं काही आपल्याला करायचं अजिबात नाहीये. आता आपण इथे काय करतोय, साधारण 1 चमचा तेल टाकतो. मी थोडंसं तेल 1.5 चमचा याच्यासाठी घेते की छान ते असे तळल्या जातात ना, छान क्रिस्पी होतं. म्हणून मी इथे साधारण 1.5 चमचा टेबलस्पून तेल घेतलेलं. तेल थोडं गरम व्हायला लागलं की आपण त्याच्यात पहिले मोहरी टाकायची सगळ्यात पहिले. तोपर्यंत एक महत्त्वाची सूचना म्हणजे केळाची भाजी ही कधी पण करण्याच्या अगदी 1-2 मिनिटं आधी चिरा, नाही तर केळं काय होतात, काळे पडतात. लगेच काळे पडायला त्याला वाढायला लागलं. आता आपलं तेल इथे छान तापलेलं आहे. आपण काय करणार आहे, 1 चमचा आता तुम्ही मोहरी छान टाकणार आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली छान, मोहरी तडतडण्याचा छान आवाज येतो. मोहरी एकदा तडतडली त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची पहिले. सगळ्यात पहिले 1 चमचा. इथे मोहरी छान तडतडलेली आहे, तर मी 1 चमचा हळद टाकली आहे. आणि माझ्याकडे असलेले हे काप जे आहेत आपण केळीचे करून घेतलेले ते आपण टाकतो. आता याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. अगदी 1 चमचा घेतलेली ओवा. ओव्याने छान मस्त फ्लेवर येतो. आणि साखर घेतली होती अगदी कविता. आणि काय होतं, एकदम क्रिस्पी होतं. आणि याला छान असं एक साधारण 4 ते 5 मिनिटं मस्त परतून घ्यायचं. मस्त क्रिस्पी होते. नुसती पण खाल्ली तरी मस्त लागते स्टार्टरसाठी. फक्त जर नुसती खायची असेल तर तेल जास्त टाकावं लागतं. पोळ्याने त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, म्हणजे ती छान कडक होतात चिप्ससारखे. पण जर ॲज अ भाजी तुम्हाला खायची असेल तर आपण त्याच्यावर 1-2 मिनिटं लेट ठेवून त्याला मंद आचेवर होऊ देणार. आम्हाला आमच्या चॅनलवर रिक्वेस्ट आली होती की तुमच्या रेसिपीज इंग्लिश सांगा, म्हणून एक शॉर्टमध्ये सांगते. हमने
छिलके, उसमें एक चम्मच तेल, राई 1 चम्मच, छोटा चम्मच, अजवाइन 1 चम्मच, नमक अपने टेस्ट अनुसार और हल्दी पाउडर 1 चम्मच डाल के अच्छे से उसको फ्राई कर लिए। आता अशा प्रकारे आपल्याला भाजी एक साधारण 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायची आहे। आणि जर तुम्हाला हे नुसते खायचे असतील, जर भाजी नसेल खायची तर याच्यावर लीड ठेवू नका। अदरवाईज आपण एक 2 मिनिटं साधारण याला झाकून ठेवणार आहे, म्हणजे थोडीशी वाफेने ती पटकन होते, लगेच शिजते, डब्यासाठी खूप सुंदर असते। आता इथे ही भाजी छान मस्त शिजून तयार झाली आहे, बघा किती क्रिस्पी झाली आहे, अशी साधी अगदी पोटाने सुद्धा तुटते छान आणि मस्त क्रिस्पी झाली आहे। नुसती पण खाऊ शकता, मी लीड ठेवून केली आहे, त्याच्यामध्ये थोडी पाण्याने शिजली आहे वाफेच्या। जर तुम्हाला नसेल शिजवायची करू शकता। या पद्धतीने आपली ही केळाची अगदी साधी सोपी डब्याला टिफिनला पोरांना पण आवडेल अशी मस्त भाजी तयार झाली आहे। करून बघा, तुमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।